मराठी माणूस विविध क्षेत्रात पुढे जाईल तेव्हाच मराठी भाषेचे महत्त्व वाढेल. मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांचे प्रतिपादन. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा प्रथम मराठी भाषा ही प्रशासकीय भाषा म्हणून रुजायला सुरुवात झाली. तसेच मराठ्यांचे राज्य होते तोपर्यंत मराठी भाषेचा प्रचार झाला. परंतु आज इंग्रजीचा एवढा प्रभाव पाहतो कारण इंग्रजांनी जगावर राज्य केल्याने इंग्रजी भाषेचा इतका शिरकाव झाला आहे की आपण मराठी भाषा पूर्ण वेळ बोलू शकत नाही, अशी खंत खोपोली नगरपालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी व्यक्त करत मराठी माणूस विविध क्षेत्रात पुढे जाईल तेव्हाच मराठी भाषेचे महत्त्व वाढेल असे मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मराठी भाषेत व्यवहार झाले पाहिजेत. यासाठी नगर परिषद कार्यालयात फलक लावून जनजागृती करणार असल्याचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी सांगितले. मराठी माणूस विविध क्षेत्रात पुढे जाईल तेव्हाच मराठी भाषेचे महत्त्व वाढेल असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. की मराठी भाषा जितकी संवर्धन तिचं आवश्यक आहे तितकंच मराठी माणूस सर्व क्षेत्रात पुढे जाणं आवश्यक आहे. शिवाजी महाराजांच्या कालावधीत जिथपर्यंत आपलं राज्य होतं किंवा मराठ्यांच्या कालावधीत तिथपर्यंत मराठी भाषेचा प्रचार प्रसार झाला. तसंच मराठी माणूस हा विविध क्षेत्रांमध्ये जगभर कुठं नावलौकिक त्याचा करेल तेव्हाच ही भाषा सर्व जगभर खऱ्या अर्थाने प्रसारित व्हायला त्याची मदत होईल. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि वाचन संकल्प उपक्रमानिमित्ताने लेखक कवींना मानपत्र प्रदान सोहळा BL पाटील तंत्रनिकेतनच्या सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी KTSP मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष अबुबकर जळगावकर, संचालक जितेश ठक्कर, चंद्रकांत केदारी, भास्कर लांडगे, माजी अध्यक्ष उल्हासराव देशमुख, कोमसपच्या अध्यक्षा उज्ज्वला दिघे, BL पाटील तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने उपस्थित होते. संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.